तुम्ही कधी लातूरची महाशिवरात्री अनुभवली आहे का? या रात्री जागरण का केलं जातं? हर हर महादेव म्हणतात, पण या मागचं रहस्य काय आहे? लातूरमध्ये महाशिवरात्री इतकी खास का आहे? नमस्कार, मी अंकिता शिवतरे. सोल स्पिरिच्युअल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. लातूर जिल्ह्यात साजरी होणारी महाशिवरात्री यात्रा ही महाराष्ट्रामधील अत्यंत महत्त्वाची आणि श्रद्धेने भरलेली धार्मिक परंपरा आहे. भगवान शंकराच्या उपासनेसाठी समर्पित असलेली ही यात्रा दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी मोठ्या उत्साहात भरते. लातूर आणि आसपासच्या भागातील विविध शिवमंदिरांमध्ये या दिवशी विशेष पूजा, अभिषेक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यासाठी हजारो भाविक मोठ्या भक्तिभावाने सहभागी होतात. महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटेपासूनच मंदिरांमध्ये दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात. भाविक दूध, बेलपत्र, धूप आणि फुलं अर्पण करून भगवान शंकराची पूजा करतात. दिवसभर अभिषेक, रुद्रपाठ आणि भजन कीर्तन सुरू असतात. तर रात्री विशेष जागरण केलं जातं, ज्यामध्ये भक्त संपूर्ण रात्र जागून शिवभक्तीमध्ये लीन होतात. हर हर महादेवच्या जयघोषानं संपूर्ण वातावरण दुमदुमतं. यात्रेदरम्यान मंदिर परिसरात जत्रेसारखा माहोल निर्माण होतो. विविध प्रकारची दुकाने, पूजा साहित्य, खेळणी तसेच स्थानिक खाद्यपदार्थांची रेलचेल दिसते. ग्रामीण भागातील लोक मोठ्या संख्येनं येथे येतात. त्यामुळे ही यात्रा धार्मिकतेसोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक मेळा म्हणूनही ओळखली जाते. अनेक ठिकाणी पालख्या, मिरवणुका आणि पारंपरिक ढोल ताशा पथकांचे सादरीकरणही पाहायला मिळते. लातूरची महाशिवरात्री यात्रा ही केवळ पूजा अर्चनेपुरती मर्यादित नसून ती भक्तांच्या श्रद्धेचा, संयमाचा आणि आध्यात्मिक शक्तीचा अनुभव देणारी आहे. उपवास, रात्रभर जागरण आणि भगवान शंकराच्या नावाचा जप यामुळे भक्तांना मानसिक शांती आणि समाधान मिळतं, असा विश्वास आहे. अशा प्रकारे लातूरमधील महाशिवरात्री यात्रा ही श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा सुंदर संगम आहे, जी प्रत्येकाला आध्यात्मिक अनुभव देऊन जाते आणि महाराष्ट्राच्या समृद्ध धार्मिक संस्कृतीचं दर्शनही घडवते.